धुंद्राईची ही भव्य दिव्य स्पर्धा। आज स्पर्धेची पहिली रात्र, काही पाहुण्यांची उपस्थिती होती, उद्घाटन सोहळा होता, प्रचंड धावपळ होती, रेलचल होती आणि दोन सामने आपण पाहिले आतापर्यंत। यंगस्टार 11 उसरली किट्टू 11 मोर्या रिडगर संघाने पराभूत केलं उसरली संघाला। त्यानंतर दुसरा सामना पाहिला, चिपळा 11 चिपळे, काय दर्जेदार गोलंदाजी झाली, एक हाती कडवी झुंज देत पराभूत केलं चेरोबा 11 धुंद्रे संघाला। आणि त्यानंतर आपण पाहतोय बी लॉर्ड्सचा हा पहिला सामना आहे। बी लॉर्ड्स वेलकम 11 उसाटणे विरुद्ध कैलासवासी अरुण स्मृती 11 रोहिंजन। तर टॉस जिंकलाय रोहिंजन संघाने आणि पसंती दिली फिल्डिंगला। 4 षटकांचा सामना, 20 मिनिटाचा अवधी, एक ड्रिंक्स ब्रेक सुद्धा असेल, टायमर ऑन आहे आणि नेरे धुंद्रे विभाग क्रिकेट असोसिएशनचे काही जे काही रूल्स आहेत आणि त्या रूल्सनुसार इंग्रजी नवीन वर्ष आणि जे काही नियम अटी आहेत आणि या स्पर्धेपासून त्याची आम्ही सुरुवात करतो आणि ते निदर्शनामध्ये आलं। पहिला चेंडू टप्पा चांगला होता, टप्पा पडल्यानंतर फ्लाय झाला, मात्र पंचांचा इशारा आला, उंची जास्त होती, बाहेर गेला आणि हा व्हाईट बॉल। बॅटिंग करत असताना वेलकम उसाटणे, मागच्या 2 सामन्यामध्ये काय घडलं, धावा झाल्या नाही। पहिल्या सामन्यामध्ये 30 झाल्या, दुसऱ्या सामन्यामध्ये 24 झाल्या आणि आता हा तिसरा सामना आहे। वेगवान चेंडू कव्हरकडे, ओ वॉटर फिल्डिंग, स्टायलिश पद्धतीनं चेंडू अडवलाय आणि आपण पाहतो वेलकम उसाटण्याचे फिल्डर होते सचिन कडू, ज्यांना आम्ही पंचांच्या भूमिकेमध्ये नेहमी पाहत असतो आणि आज क्रिकेटसाठी वेलकम उसाटण्यासाठी काय फिल्डिंग केली बघा। सत्यवान काकडे खुश झाले फिल्डिंग पाहून, ही स्टायलिश फिल्डिंग त्यांची आपण पाहिले, फुटबॉल स्टाईल, गुड फिल्डिंग आतापर्यंत आपण पाहतोय। पंचांचा इशारा आलाय, अंपायर सिग्नल, यस, शैलीवर आक्षेप घेतला, गोलंदाजीच्या बॉलिंग ॲक्शनवर आक्षेप घेतला आणि ते ऑन स्क्रीन पाहिलं जाईल, निदर्शनात केली जाईल। कमिटी मेंबर सुद्धा रेडी आहे, थर्ड अंपायर सुद्धा रेडी आहेत आणि गोलंदाज संकेत पाटील। व्हाईट बॉल, त्यानंतर सिंगल। वेगवान चेंडू गॅप मध्ये डीप कव्हरला, नो चान्स, गुड स्ट्रोक, मिळतील 4 धावा। थँक्यू व्हेरी मच। सुरुवात केली आपण, फलंदाज पाहतो बॅटिंग करत असताना संकेत पाटील। ओ व्हॉट अ स्ट्रोक, शॉट लाईक दॅट आणि आजच्या रात्रीतील हा लांब लचक बिग स्ट्रोक, ऑन द राईज, पॉवरफुल फटका खेळलाय आणि अखेर ताकद दाखवली, या फटक्याने प्रभावित केलं बघा। 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून संकेतच्या गोलंदाजीवर संकेतनं लगावलेला हा षटकार, काय करायचे बघा, चेंडू लगेच सुपूर्द करायचे आहे। तर नक्कीच काय बॅटिंग करतोय, पॉवरफुल बॅट्समन आहे, स्वीट साऊंड ऑफ बॅट, बॅटचा आवाज पाहायला मिळाला आणि त्याचा तडाखा सूर्य मैदानावर। संघ पुढे सरकलाय, 16 धावा, हल्ला चढवण्याचा प्रयत्न आणि मैदानावर तुमचा हा कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा असतं। कधी कधी गोलंदाजांना उत्तर मिळत नाही आणि आता बघा त्याला उत्तर मिळालंय,
3 चेंडूवर ज्याने आक्रमण केलं त्याला डॉट चेंडू फेकला. पॉवर प्ले 1. 4 षटकांचा सामना आणि पहिल्या षटकामध्ये चांगल्यापैकी धावा जमवल्या. त्या एकूण धावा आहेत त्या 16. संकेत पाटील गोलंदाजी करताना कैलासवासी अरुण स्मृती 11 रोहिंजन संघाकडून. समोर ठेवला ताकदीचा वापर. इनसाइड सर्कल. फिल्डिंग चांगली आहे. धाव घेण्याची तयारी बघा. प्रयत्न झाले तो इकडे डेंजर एंड लावून परत गेला आणि व्हेरी क्लोज. पाहूया थोडं थरार नाट्य क्रिकेट. थोडं वेगळं पाहायला मिळालं प्रेम आपल्याला. स्ट्रायकरांचा फलंदाज नॉन स्ट्रायकरला आला. नॉन स्ट्रायकरचा उभा होता आणि स्ट्रायकरांचा पळत गेला आपली विकेट वाचवण्यासाठी. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून पाहतोय. रनिंग चांगली आहे. क्विक रनिंग. गुड रनिंग. 24 लाईव्ह इव्हेंट सज्ज पूर्ण टीम आणि हा डिसिजन पेंडिंग. ओव्हर कंप्लीट. व्हेरी क्लोज आहे. व्हेरी क्लोज. पाहूया काय निर्णय येईल. थर्ड मैदानावर सडेतोड उत्तर देतो आपल्या क्रिकेटिंग शॉटनं. मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली. पहिला सामना आपण पाहतो या बी लॉर्ड्सच्या पहिल्या सामन्यामध्ये बॅटिंग करताना वेलकम उसाटणे चांगला संघ आहे. धावा आल्या 17. 4 षटकामध्ये तुम्हाला गतिमान अवस्था प्राप्त करावी लागेल. मागच्या 2 सामन्यामध्ये धावा कमी होत्या. मात्र या सामन्यामध्ये जी सुरुवात पाहायला मिळाली. मी विनंती करेन TCC दुंद्रे काव्या 11च्या नावाने खेळणारे आणि त्यांच्या विरुद्ध या संपायर सिग्नल नॉट आउट आहे. या समी पोहोचवलाय निर्णय. चला स्पीडअप करा. फिल्डिंग टीम स्पीडअप करा. रोहिंजनला विनंती, कारण मॅनेजमेंटने आम्हाला सांगितले का आता टीम मीटिंग नाही आहे. तुम्हाला कोणत्याच प्रकारची टीम मीटिंग घेता येणार नाही. कुणालाहीच घेता येणार नाही. कारण आज पहिली रात्र वेळ आम्हाला वाचवायचे. गावदेवी 11 आंबिवलीला रिपोर्टिंग करायचे लगेच आणि त्यांच्या विरुद्ध काव्या 11 TCC दुंद्रे. कारण आपण थोडा मागे चाललो. 1 तास मागे चाललो आम्ही. तर 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर कंप्लीट नाही झाल्या तर 1 क्षेत्ररक्षक आतमध्ये असेल. मग काही खेळाडू आमच्याशी चर्चा करतात का तुम्ही एवढं वेगवान का बोलता, मग नियम का. तर हे मॅनेजमेंटच्या काही सूचना असतात आणि त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. कारण जेव्हा आयोजकांचं वेळापत्रक बिघडलं जातं तेव्हा त्यांना काही नियम स्ट्रिक्ट करावे लागतात. सर्वेश पाहतो संकेत पाटील बाद झाल्यानंतर मैदानात जातो. संकेत बाद झाल्यानंतर सागर आणि सागर विचार केला बघा. जर्सी नंबर 14 हा वेलकम उसाडणे क्रिकेट संघाची रन मशीन म्हणून ओळखला जातो. सर्वाधिक भरोशाचा फलंदाज आता मात्र मैदानात सँडी हिलाल एकेकालचे नामांकित क्रिकेटर आणि त्यांच्या वतीने वेलकम उसाडणे क्रिकेट संघाला इथे शुभेच्छा आलेल्या आहेत. सँडी दादा मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि बोलतो आमचे मित्र सागर मांडवकर यांच्याकडे. कैलासवासी अरुण स्मृती 11 रोहिंजन हा संघ खेळतो आणि महागुरु या संघाचे पुरस्कर्ते पॅकर्स पाहिले तर आपण रायगड प्रीमियर लीग आयोजकांच्या भूमिकेमध्ये असलेले प्रमोदजी पाटील. आम्ही पाहतोय रोहिंजनचे आमचे व्यक्तिमत्व, कला क्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील एक दानशूर व्यक्तिमत्व, क्रिकेटसाठी समर्पण करणारं आणि युवा खेळाडूंना प्रोत्साहित करणारं व्यक्तिमत्व प्रमोदजी पाटील या संघाचे पुरस्कर्ते. सर्वेश तर बॅटिंग टीमला सुद्धा विनंती करतो नवीन फलंदाज रेडी राहा. थोडा आयोजक आम्हाला सांगतात मागे चाललं वेळापत्रक. सावंत पवित्रा धाव घेण्याची तयारी, स्वतः गोलंदाज तयारी दाखवते. इनसाइड सर्कल डीप वरून फिल्डर आले, हालचाल झाली, 2 धावा वेगाने पूर्ण केल्या. बघा किती हालचाल आहे. क्रिकेटमध्ये तुम्हाला ही एकाग्रता असावी लागते, ताळमेळ तुमच्याकडे असावं लागतं, लक्ष तुमचा मॅच खेळावर असावं लागतं आणि क्रिकेट प्रेमी हा सामना जवळून सुद्धा पाहतात.
तेव्हा या बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं आणि आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 सर्वेश उल्वेकर धावा धाफलकावरती टोटल 19 लाईन पाहिली शॉर्ट सिलेक्शन होतं चेंडू काहीसा खाली राहिलाय बीट करतोय स्ट्रायकर एंडला फलंदाज आलाय सागर पाटील आणि गोलंदाज आपण जरूर पाहतोय सर्वेश उल्वेकर वेलकम 11 उसाटणे हा संघ बॅटिंग करतोय 4 षटकामध्ये किती धावा बनवणार किती धावा सेट होतील पहिल्या सामन्यामध्ये धावांचं टार्गेट होतं 30 दुसऱ्या सामन्यामध्ये 24 आणि हा तिसरा सामना आहे ओ गुड बॉलिंग खेळपट्टी आज गोलंदाजांना 7 बऱ्यापैकी देते जर तुम्ही खराब चेंडू फेकला बॅटच्या रडारमध्ये आला फटका बनेल मात्र जर तुम्ही चांगल्या लाईन आणि लेंथवर चेंडू फेकले तर इथे गोलंदाजांना काहीतरी सक्सेस मिळतं आणि आपण पाहिलं आतापर्यंत सर्वेश उल्वेकर पहिल्या षटकामध्ये मार खाल्ला संकेतनं 17 आल्या आणि सर्वेशची ही भेदकता बघा विकेट 2 धावा आणि सलग 2 डॉट एकूण धावा धाफलकावरती 19 बॅटिंग करत असताना फलंदाज खेळतोय सागर पाटील 3 चेंडूचा सामना केला वैयक्तिक 2 डॉट खेळला स्ट्रायकर एंडला बॅटिंग करेल पुन्हा एकदा वेलकम 11 उसाटणे संघासाठी ओ लाईन पाहिली चाबुक स्ट्रोक गुड स्ट्रोक कव्हर कडे अगदी सहज ठोकलाय हा दणदणीत प्रत्युत्तर चौकार थँक्यू व्हेरी मच डीजेचा अप्रतिम संगीत आपण इथे ऐकतो रात्रीच्या वातावरणामध्ये थंडीचा जोर सुद्धा प्रेम आता वाढेल कारण आपण पाहतोय मैदान एक काही अंतरावर डोंगर माथ्यावर असलेलं हे मैदान ओ वेगवान चेंडू होता लाईन चांगली आहे आणि अद्याप आतापर्यंत सर्वेशची लाईन पाहिली शरीरभेदी गोलंदाजी केली होती जो चौकार गेला तो चेंडू त्यांनी समोर ठेवला आणि तिथे फटका बनवला सागर पाटीलनं टीम मीटिंगची जास्त वेळ परवानगी नाही आहे मी आयोजकांकडून ही सूचना आल्या अगदी इमर्जन्सी पाणी हवं असेल तर दिलं जाईल पंच जर पाणी हवं असेल तर जरूर दिलं जाईल आयोजकांकडून या सूचना सुद्धा आल्यात 2 षटकं संपली आणि धावा धाफलकावरती 23 गावदेवी क्रिकेट संघ आंबिवली क्रिकेट संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाच्या संघनायकाला आम्ही ते आमंत्रित करतो संघनायक ही लढत आपण पाहतो गावदेवी क्रिकेट संघ आंबिवली विपक्ष तिरंगा धुंद्रे अर्थात अमर पाटील यांचा संघ असणार आहे दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा अमर पाटील या बघा आता आपल्याला एनडी विभागाच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे यस आणखीन एक माहिती महागुरू आम्हाला दिलीत एनडी विभाग असोसिएशन कडून का इनिंग ब्रेकमध्ये जेव्हा स्पर्धेचा दर्जा मोठा असतो तेव्हा इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं सुद्धा मॅन्डेटरी आणि आमच्या आयोजकांनी सुद्धा आम्हाला सांगितलं इनिंग ब्रेकमध्ये टॉस झाला नाही तर जो संघ इथे उपलब्ध असेल समोरच्या संघाचा विचार केला जाईल अगदी स्ट्रिक्ट झाले तर समोरच्या संघाला टॉस विन सुद्धा दिलं जाईल काही अटी लागू असतील वेळोवेळी आम्हाला माहिती मिळेल काही जेन्युइन रिझन असेल तर समजून घेतलं जाईल यस मॅचकडे वळूया थर्ड ओव्हर गोलंदाजी मार्कवर कैलासवासी अरुण स्मृती 11 रोहिंजन तर यस 3 षटकं 15 मिनिटं खेळाडूंना थोडं झटपट खेळावं लागतं कारण आयोजकांचा थोडा टाइम टेबल ज्या पद्धतीनं सुरू होता डीप कडे खेळण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय मिळतील 4 धावा रुपेश पाटील डॉट आला त्यानंतर चौकार आला टोटल रन्स पाहूया एकूण धावा 27 27 ऑन बोर्ड सागर पाटील आणि त्याच्या विरुद्ध साथ देत असताना संकेत पाटील तर नितीन पाटील संकेत बाद झाला त्याने वैयक्तिक योगदान दिलं 6 मध्ये 15 बॅटिंग करत असताना आपण जरूर पाहिलं एक गडी बाद एकूण धावा वेलकम 11 उसाटणे पाहतो आणि धावा धाफलकावर 27 कैलासवासी अरुण स्मृती 11 रोहिंजन
लक्ष वेधू या मॅचकडे. ओव्हर नंबर 3 रुपेश पाटील तिसरं षटक हाताळतो. 4 षटकांचा सामना आहे आणि बी लॉर्ड्स हा पहिला सामना आहे. यापूर्वी आपण पाहिलं एफ लॉर्ड्सचे 2 सामने होते आणि आता बी लॉर्ड्स हा पहिला सामना. रुपेश पाटील धावा धावफलकावरती 27. लाईन चांगली होती बघा. आमच्या मेन स्टेजच्या उजव्या बाजूला जो येण्या जाण्याचा रस्ता आहे तिथे 4 व्हीलर कार आहे आणि त्याची लाईट ऑन आहे. थोडी मॅच चालू आहे. जरूर ती इकडे स्टेजकडे येते. जरूर धन्यवाद देऊया. काही आमचे मान्यवर असतील ज्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला योगदान दिलं त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. ग्रामस्थ चषक तुंद्राई. गती कमी होती. फटका बनवण्याचा प्रयत्न. धावेसाठी संघर्ष सूर्य. वेलकम 11 उसाटणे. जरूर पाहूया. थोडी दुखापत आहे बॅटिंग करत असताना. अगदी इमर्जन्सी काही असेल तर कमिटीशी संपर्क साधा. खेळताना आपण पाहतो थोडा सावध खेळा. संयमता ठेवा. कुठली जास्त जोखीम रिस्क घेऊ नका. मैदान मात्र सुरेख आहे बघा. वैद्यकीय सेवा बघा. डॉक्टरच्या भूमिकेमध्ये आमचा एक प्रतिनिधी आहे आणि ऋषीचं कौतुक करावं लागेल. बघा या मैदानामध्ये जेवढे प्रेक्षक आहेत तुमच्याकडे 2 व्हीलर्स असेल 2 व्हीलर्स 4 व्हीलर्सचा आपण खऱ्या अर्थाने सामना सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये कुणी शिरकाव करू नका. सत्र संपल्यानंतर मात्र तुम्हाला मुभा देण्यात येईल परंतु सामना सुरू असताना शत्रुघ्न दादा उसाडकर यांचं आगमन झालेलं आहे. या शत्रुघ्न दादा या आपण व्यासपीठावर मनपूर्वक तुमचं सरसे स्वागत आहे. राजकीय क्षेत्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आहेत. भारतीय जनता पार्टीचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. बूथ कमिटीचे ते प्रतिनिधी आहेत. शत्रुघ्न दादा उसाडकर यावं आपण व्यासपीठावर. आपलं स्वागत आहे. तर रुपेश पाटील तिसरं षटक. धावा धावफलकावरती 29. आक्रमण करतोय. चढवला हल्ला आणि स्क्रीनवर प्रयत्न चांगले तिथे. ओ गुड फिल्डिंग. काय दर्जा दाखवलाय बघा. कैलासवासी अरुण स्मृती 11 रोहिंजन फिल्डिंग करतो. डीप कडे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ कडून जो प्रयत्न झाला त्याचं कौतुक करायला पाहिजे. आणि बघा थोडासा विश्वास देत असताना थोडा धीर देत असताना कठीण होतं. चेंडू अडवणं त्यानंतर हालचाल करणं मात्र जो प्रयत्न झाला ना त्याचं आपल्याला कौतुक करावं लागेल. एकूण धावा धावफलकावरती 29. नंतर आपण पाहतो पुढे सरकेल आणि टोटल रन्स पाहतोय. यस प्रयत्न झाल्याने कमबॅक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कैलासवासी अरुण स्मृती 11 रोहिंजन. पहिल्या षटकामध्ये धावा चांगल्या आल्या 17 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 6 आणि या षटकामध्ये रुपेशने केलेला कमबॅक. चला जास्त वेळ थांबण्याची अनुमती नाहीये. बघा निश्चित स्वरूपात लगेच क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. फलंदाजांनी सुद्धा एकत्रित येऊ नये. उशीर होत आहे. स्वर्गीय अरुण स्मृती रंजन क्रिकेट संघ प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ आपण इथे पाहतो. वेलकम उसाडणे फलंदाजांनी सुद्धा एकत्रित येऊ नये आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने सुद्धा एकत्रित येऊ नका. त्याचं कारण या सामन्यामध्ये आपल्याला उशीर झालेला आहे. शत्रुघ्न दादा उसाडकर भारतीय जनता पार्टीचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. दादा मनपूर्वक आपलं स्वागत आहे. चला सामन्याला सुरुवात. ओ टू सागर.
लेट दिला पंचांनी. संघ आंबिवली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ तिरंगा दुंद्रिया. शत्रुदादा उसाटकर शक्ती केंद्र प्रमुख आहे. भाई शत्रुघ्नदादा उसाटकर खऱ्या अर्थाने दमदार आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या अतिशय निकटवर्ती म्हणून ते ओळखले जातात. या एका बाजूला अमर सुद्धा युवा कार्यकर्ते आहेत. शत्रुदादा या समोर हेड अँड टेल नाण्याची दर्शनीय बाजू असणार आहे. इथे शक्ती केंद्र प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे भाई शत्रुदादा उसाटकर यांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक जात आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल तिरंगा धुंद्रे क्रिकेट नाईट स्पर्धा आहे. अमर नाणेफेक जिंकलेले आहे. घरच्या मैदानावर खेळता किती उत्कंठा आहे सामना खेळण्याची. सामना खेळण्याची खूप उत्कंठ आहे आणि प्रेक्षक पण आमच्या खूप संख्येने आले आहेत. निर्णय काय असेल. क्षेत्ररक्षण घेऊ. चला वेल कमी आहे. सामन्याकडे आपण बोलणार आहोत. नाणेफेकीचा कौल शक्ती केंद्र प्रमुख. चला आमच्या समालोचन ग्रुपसाठी सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. भाई शत्रुघ्न उसाटकर यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. ओम पाटील ओव्हर नंबर 4 पहिला चेंडू डॉट आलाय. यस प्रहार सुरू आहेत. डीपकडे फिल्डर रेडी आहे. धाव घेण्याची तयारी दाखवली आणि या फास्ट क्रिकेटमध्ये तुम्हाला आधुनिकता दाखवावी लागते. पहिल्या षटकामध्ये 17 आल्या 6 आल्या. जो कमबॅक केला रुपेशनं फक्त 6 दिला. सँडी पालकर मगाशी चर्चा करत होते. त्यांनी सांगितलं का गोलंदाजीसाठी साथ देणारी खेळपट्टी आणि ते चित्र पाहायला मिळतं. आतापर्यंत सिंगलला एक डॉट. आक्रमणाचा प्रयत्न चेंडू खाली राहिला. फटका कन्वर्ट झाला नाही. बघा गोलंदाजीचा किती तिखट मारा पाहायला मिळतोय. जर चलाक गोलंदाज असेल ना तर त्यांना ही खेळपट्टी साथ देईल. पहिल्या षटकामध्ये जरी आक्रमण झालं मात्र त्यानंतरची 2 षटकं पाहिली ना ज्यामध्ये 6 आल्या. सर्वेशच्या रुपेश पाटीलच्या षटकामध्ये 6 आल्या आणि ओम पाटीलचं हे 4थं षटक. बॅटिंग करत असताना फलंदाजीचा संघ वेलकम 11 उसाटणे. आक्रमण करतो ऑन साइडला. डीपकडे फिल्डर रेडी आणि झाली मिस फील्ड. त्याची किंमत मोजावी लागेल. मिळाला हा चौकार. डॉट चौकार. एकूण धावा दाफलकावर 34 रन्स. नेक्स्ट बॉल फ्रंटफुटला आले. फटका बनवला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मात्र गॅप मधून वेगाने भेदून गेला हा चेंडू. दणदणीत सनसनीत चौकार. भाई शत्रुघ्न मस्कर उसाटकर यांना मी व्यासपीठावर पाहतो. त्यांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ धुंद्राई चषक क्रिकेट स्पर्धेला 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे. शक्ती केंद्र प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे शत्रुदादा. मनपूर्वक तुमचा आम्ही आभार व्यक्त करतो आमच्या संयोजन समितीच्या वतीने. फ्रंटफुटला आले. फटका बनवला. खराब चेंडूला चोख प्रत्युत्तर दिलं. आतापर्यंत सलग 2 चौकार. धावा दाफलकावर 38.
शेवटचा चेंडू, गुड कमबॅक. बॅटिंग करत असताना संघ जरूर पाहतो आपण वेलकम 11 उसाटणे 4 षटकानंतर. पहिल्या सामन्यामध्ये प्रेम आपण पाहिल्या 30 धावा, त्यानंतर 24 आणि आता थोडा धावफलक हल्लाय 38 झालेत. संदीप पालकर आम्हाला माहिती देतात थोडा ओलावा निर्माण झाला तर आणखीन गोलंदाजांसाठी विकेट साथ देईल. मात्र या ओव्हरमध्ये धावा आल्या 9. डीजेची थोडी दिलगिरी व्यक्त करेन, मात्र इथे वेलकम 11 उसाटणे संघाला पॅनल्टी आहे आणि ती 4 धाव्यांची पॅनल्टी जेव्हा एक ओव्हर कंप्लीट होईल तेव्हा त्या 4 धाव्याची पॅनल्टी रोहिंजन संघामध्ये आम्ही ॲड केल्या जातील आणि इथे कॅल्क्युलेशन तुमच्या डोळ्यासमोरील. दुसऱ्या अंकाकडे वळणार आहोत. ऐकूया मनोहर पाटील यांना. मात्र 24 चेंडूमध्ये 39 लक्ष. यश वळूया महागुरूंकडे. 24 चेंडू आणि 39 धावांचं आव्हान असणारे ते मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या निकटवर्ती म्हणून परिचित असणारे भारतीय जनता पार्टीचे या विभागातील शक्ती केंद्र प्रमुख भाई शत्रुघ्न उसाटकर यांचं वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत इथे केलं जात आहे. त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे आणि आमच्या समालोचन ग्रुपसाठी 500 रुपयाचं सहकार्य केल्याबद्दल भाई शत्रुघ्न दादा उसाटकर तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना विचारांचा वसा आणि वारसा सातत्याने त्यांनी जोपासलेला आहे. वारकरी संप्रदायातील आदरणीय एक व्यक्तिमत्व आहेत. शत्रुभाई आपलं मत आम्ही जाणून घेऊ. आज प्रथमच खऱ्या अर्थाने धुंद्रेपाडा खऱ्या अर्थाने मग आमचे जानमान मित्रमंडळ असेल त्यांच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ चषक धुंद्राई 2025 आपल्या दोन्ही या गावामध्ये प्रथमच आपल्या गावामध्ये प्रकाश ज्योतातील नाईट स्पर्धा भेटीसाठी आलेले आहे. एकंदरीत या आयोजनाबद्दल आपल्या जय हनुमान मित्रमंडळ धुंद्राई अर्थात धुंद्रेपाडा या सर्व सहकाऱ्यांच्या बद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. एवढा आनंद झालाय का या दोन्ही गावात मॅच नाईट स्पर्धा झालेल्या नव्हत्या. एवढा आनंद वाटला. ही पोरं ठेवलेत नाही पोरं ही मॅची मी बोललो बिंदास ठेवा. 5ही दिवशी 6ही दिवशी तुम्हाला सहकार्य माझा असेल दर रात्रीला हजर राहीन. धन्यवाद. बघा चला सामन्याकडे आपण बोलणार आहोत. इथे संकेत आपण शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. वेलकम आणि इथे बघा भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्र प्रमुख शत्रुभाई उसाटकर यांचं जे कटआउट्स आहे त्या कटआउट्सला जर षटकार तटा हिट झाला तर शत्रुभाई उसाटकर यांच्या वतीने त्या फलंदाजासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे आणि 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये त्यांनी सहकार्य केलेलं आहे. चला रोंजण क्रिकेट संघ अरुण स्फूर्ती रोंजण सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करावी. मिलिंद उलवेकर यांना मी पाहतो. मिलिंद सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करावी. संकेत पाटील आपली लगेचच जी क्षेत्ररक्षण आहे त्वरित करून घ्यावी. आम्ही सिनियर क्रिकेटर पाहतो जयदास पाटील आई गावदेवी ढाबा उसाटणे नेहमी आम्ही पाहत असतो. आगरी पद्धतीचे घरगुती पद्धतीचं स्वादिष्ट भोजन त्यांच्या माध्यमातून दिलं जातं. सँडी शेट हिलाल यांना पाहतो क्रिकेटचा आनंद घेत असताना. स्वागत आहे तुमचं. चला मैदानाकडे आणि वेलकम उसाटे क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. वलूया आपण मनोहर पाटील वाज यांच्याकडे. बहुत बहुत शुक्रिया महागुरु. गुड इवनिंग एवरीवन. सभी को एक बार फिर से नए साल की ढेर सारी शुभकामनाएं. मैदान के अंदर हम जरूर जाएंगे. जीतने के लिए टारगेट है 4 ओवर और जीतने के लिए 39 का टारगेट. जैसे प्रेम ने सागर ने जिक्र किया कि 1 ओवर के बाद जो देर से पहुंचने वाली टीम थी टीम उसाटने 4 रनों के पेनल्टी के साथ उतरी है और 1 ओवर के बाद रोहिंजन के टोटल में हम वो 4 रन ऐड करेंगे. 39 का टारगेट है. दोनों टीम को ढेर सारी शुभकामनाएं. मुकाबला कौन जीतेगा? पिछले प्रेम 2 मुकाबले हमने एक तरफे देखे जहां पर बाद में बल्लेबाजी करने वाली टीम ने मुकाबले जीते. इस विकेट के ऊपर रन बनाना इतना आसान नहीं है, लेकिन किस प्रकार से रवैया अपनाएंगी दोनों टीमें ये भी देखने वाली बात है. जैसे कहते हैं ना कि खेल के भी देख लिया फिर किस बात का गम है. चल उठ और इस कदर दुनिया को दिखा दे कि तेरे अंदर कितना दम है, किसमें कितना दम है. कौन जीतेगा बाजी, किसके हिस्से में खुशी, किनके हिस्से में गम. सभी का एक बार फिर से तहे दिल से है स्वागत. 24 गेंदे जीतने के लिए 39 का है टारगेट. 2 खिलाड़ी मैदान के अंदर निकल चुके हैं. सुजीत पाटिल स्ट्राइकर एंड के ऊपर और गेंदबाजी करने के लिए सागर मौजूद है. थोड़ा सा फास्ट क्रिकेट खेलना है.
मुकाबला कौन जीतेगा, सभी की निगाहें मैदान के अंदर होनी चाहिए। जबरदस्त ये क्रीडा प्रतियोगिता, ये तो आगाज है, लेकिन अंजाम किस प्रकार से होगा आने वाले रातों में इस टूर्नामेंट का मजा दोगुना होता चला जाएगा। पहली गेंद के ऊपर यह पहली सफलता है। पहला खिलाड़ी मैदान के बाहर है, सुजीत पाटिल गोज। जोर का झटका स्लोअर वन, गति में मिश्रण था। वेरिएशन प्रेम आपके पास होना बेहद जरूरी हो जाता है जब आप इस मंच के ऊपर, जब आप बड़े मुकाबले में उतरते हो, बड़ी प्रतियोगिता में उतरते हो। वेरिएशन दिखा रहे, प्रयोग जारी है मैदान में और बल्लेबाजों को छकाया। 4 गेंदें गुजर चुकी है, रन बने हैं केवल 2। उसटने की टीम का यह कमबैक है। टीम का नाम ही है वेलकम उसटने, और वेलकम करते हैं इन बल्लेबाजों का, गेंदबाजों के सागर पाटिल के माध्यम से। 1 विकेट जरूर खोया सुजीत का, लेकिन क्या रोहिंटन कमबैक करने में कामयाब रहेगी। वापसी करनी है तो बड़े स्ट्रोक चाहिए। अच्छे स्ट्रोक की उम्मीद है, ऊंचाई बहुत ज्यादा है, लंबाई मिली नहीं। कैच की कोशिश थी, लपक लिए जाएंगे। जश्न इस बात का सबूत है कि यह बहुत बढ़िया ओवर घटता हुआ वेलकम उसटने टीम के लिए यह दूसरी सफलता। सो मच डीजे सागर हमारे साथ है, सभी का दिल जीतते हुए। अच्छा ओवर घटता हुआ सागर पाटिल का। अब तक 5 गेंदें फेंकी है, 2 सफलता, रन खर्च किए हैं केवल 2। मेरे अजीज दोस्त जो मेरे दिल के काफी करीब है, प्रसाद पाटिल धुंधरे, इस टूर्नामेंट को एंजॉय करते हुए उनका भी तहे दिल से शुक्रिया। 2 रन बने अब तक, 39 का टारगेट है। मुकाबले में वापसी होती भी वेलकम उसटने टीम की। जैसे कहते हैं ना प्रेम, मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग इरादे तोड़ देते हैं। अगर दिल में हो कुछ करने की चाहत तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं, लेकिन वो चाहत क्या नजर आएगी ये भी देखने वाली बात है। अंतिम गेंद का खेल है बाकी, छठी ये गेंद है। स्ट्राइक रन के ऊपर बल्लेबाज आएंगे विपुल पाटिल, इनेट नंबर 4 जो चौथे नंबर के खिलाड़ी है। थोड़ा सा फील्ड में बदलाव, एक्स्ट्रा कवर में जब तक एक खिलाड़ी तैनात था, मिड ऑफ थोड़ा सा वाइड लिया जा रहा है। गेंदबाज तैयार है।
क्या कमाल किया, रफ्तार है, लाजवाब ये ओवर घटा। वेलकम उसकने टीम के लिए। रन आए केवल 2, 4 पेनल्टी के रन हम अब ऐड करेंगे। टोटल रन संख्या बनी है 6। तो जीत का समीकरण कैलकुलेशन आपके सामने होगा। आने वाली गेंदे बचेगी 18 और जीतने के लिए 33 रन की जरूरत। अरुण स्मृती रोंजन क्रिकेट संघाच्या फलंदाजांना सुवर्ण संधी आहे। व्यासपीठावर आमचे खऱ्या अर्थाने शक्ती केंद्र प्रमुख शत्रुबाई उसाटकर यांना पाहतो आणि त्यांचं कटआउट्स आहे बघा। ते कटआउट्सला जर षटकार हिट झालं फलंदाजाला 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे। आणि अमित खारुडकर यांचं खऱ्या अर्थाने भोजनालय इथे आपण पाहतो ग्राउंडच्या बाहेर भोजनालय आहे तिथे आगरी पद्धतीचे घरगुती पद्धतीचं स्वादिष्ट नॉनव्हेज भोजन मात्र उपलब्ध खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे उपलब्ध असणार आहे। जय सहम रही है मैं तो कहूंगा, क्योंकि पहले पावर प्ले में रन नहीं आए, 2 विकेट भी खोए, सुजीत को खोया था रुपेश को, लेकिन अब साझेदारी की सख्त जरूरत है रोहिंटन क्रिकेट टीम को। ऋतिक पाटिल से उम्मीदें करती है टीम, विपुल पाटिल से उम्मीदें करती है। क्या ये बल्ले का किनारा है? जी हाँ, तीसरा खिलाड़ी मैदान के बाहर है। जबरदस्त गेंदबाजी विशाल पाटिल के माध्यम से। जाएंगे दोस्तों मैदान में गेंदबाजी के लिए। गेंदबाज एक बार फिर से तैयार है, विशाल पाटिल। बल्लेबाजी के लिए सौरभ। अच्छा स्ट्रोक है, मिनी हेलीकॉप्टर क्या लैंड करेगा? कोशिश लाजवाब थी, जरूर क्या छूटा है, लेकिन रनआउट से बच नहीं पाएंगे। मैदान के बाहर जाएंगे, विपुल पाटिल लौटेंगे मैदान के बाहर। आता झाली फाटाफुटी यांची फलंदाज म्हणून आपण पाहतो मिलिंद उलवेकर, ऐकेकालचे नामांकित क्रिकेटर, अनुभवी फलंदाज मैदानामध्ये दाखल। तर एका बाजूला आपण पाहतो वेलकम उसाडणे क्रिकेट संघ खेळतो ना मनोहर। येणाऱ्या 21 ते 26 जानेवारी रोजी उसाडणे गावच्या क्रीडा नगरीमध्ये विठ्ठल रखमाई क्रिकेट संघ उसाडणे यांच्या वतीने प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीसाठी येणार आहे। O2 मनोहर पाटिल। बहुत बहुत शुक्रिया महागुरु। मैदान के अंदर हम फिर से चलेंगे। रन बने हैं टोटल 7। इस ओवर की 3 गेंदें गुजर चुकी है। अच्छी गेंदबाजी विशाल पाटिल के माध्यम से। हर एक का कुछ अंतर के बाद विकेटें खो रही है रोहिंटन क्रिकेट टीम के ऊपर। दबाव और बढ़ते हुआ गेंदबाजी के लिए विशाल, तो बल्लेबाजी के लिए मिलिंद उलवेकर। स्ट्राइकर इनके ऊपर सौरभ को देख पा रहे, बड़े स्ट्रोक की तलाश है। बैट स्पीड अच्छा है, अच्छी टाइमिंग क्या करने में कामयाब रहेंगे? जी नहीं, खिलाड़ी तैनात, मौका बन जाएगा। मिलिंद उलवेकर आएंगे मैदान में, सौरभ पाटिल मैदान के बाहर चले जाएंगे।
रन बने हैं टोटल 7। अभी यहाँ से मुकाबले में वापसी वेलकम उसटने टीम की। जीत की बात होगी, रन बने टोटल 7। 39 की आवश्यकता थी, 32 रनों की अभी भी जरूरत है। आने वाली गेंदें 14 और 32 की आवश्यकता। गेंदबाज तैयार, अच्छी गेंदबाजी अब तक विशाल पाटिल के माध्यम से रन नहीं दे रहे, तरसा रहे रनों के लिए। अच्छा स्ट्रोक है, गैप में गेंद है, तेज आउटफील्ड है, गेंद को रोका इस गेंद को। आउटफील्ड बिल्कुल तेज है, तीसरी के लिए पलट चुके हैं खिलाड़ी और 3 रन यहाँ पर चुराने में काम। लेकिन अच्छी फील्डिंग है प्रेम, हर एक रन बचाना जरूरी हो जाते हैं। फील्डिंग के बलबूते के ऊपर मुकाबले जीते जाते हैं क्रिकेट में। उसका सबसे बड़ा उदाहरण कुछ महीने पहले हमने देखा था, जो बारबाडोस में मुकाबला था भारत बनाम साउथ अफ्रीका। 6 में 16 चाहिए थे और उसके बाद आया था लॉन्ग ऑफ सूर्य कुमार यादव और मुकाबला भारतीय क्रिकेट टीम ने जीता था और विश्व कप लगभग 13 साल बाद अपने नाम किया था। गेंदबाज है तैयार, अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी तैनात, गैप में गेंद जाएगी, थोड़ा सा पंबल है, दूसरे की कोशिश, ऐसे रन आपको बचाने होंगे। 2 रन का इजाफा होता है बाम। 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। 2 ओवर की भी यहाँ पर समाप्ति और 2 ओवर में रन बने हैं 12। जीतने के लिए आने वाली गेंदें 12 है और जीतने के लिए 27 की है आवश्यकता। तर इथे बघा मान्यवरांचं आगमन होत आहे। एकच नाद बैलगाडा शर्यत, आम्ही कधीच नसतो माग, सारे अड्ड्यात लावतो आग। शिवराज बैलाचे मालक आदरणीय नितीन शेठ भोपी आंबिवली यांचं इथे आगमन झालेलं आहे। जानुमान मित्र मंडळ धुंद्राई यांच्या वतीने ग्रामस्थ मंडळ चषक धुंद्राई 2025 या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे। या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत है। बहुत बहुत शुक्रिया मागुरु। मैदान के अंदर जाएंगे। रोहिंसन टीम खेल रही है और जिनको सुनकर हमने हिंदी कमेंट्री की शुरुआत की थी और हमेशा मेरे लिए आदर्श रहेंगे मच्छिंद्र पाटिल सर रोहिंसन, इस मुकाबले को एंजॉय करते हुए उनका भी तहे दिल से शुक्रिया। आने वाले समय में उनकी भी आवाज़ जब भी होती है हम छोड़ते नहीं है मुकाबले और उनकी भी ढेर सारी शुभकामनाएं इस टूर्नामेंट के लिए आ चुकी है। जाएंगे एक बार फिर से मैदान में। रनों की संख्या बनी है 12, आने वाली गेंदें 12 है और जीतने के लिए 27 की आवश्यकता। गेंदबाज है तैयार, एक बार फिर से अच्छा स्ट्रोक है, गैप में ये गेंद है, कोई खिलाड़ी तैनात नहीं है, क्या गेंद रुकेगी? खिलाड़ी पहुंच चुका है, दूसरे के लिए तब तक खिलाड़ी आ चुके थे। 2 रन का इजाफा होता है। अब 12 में चाहिए थे 27, अब आने वाली 11 गेंदें और 25 की आवश्यकता। जैसे हम हमेशा कहते हैं कि काम से बड़ा कोई धर्म नहीं होता और मेहनत से बड़ा कोई कर्म नहीं होता। मेहनत आपको करनी है, संघर्ष आपको दिखाना होगा, अभी नहीं तो कभी नहीं। क्योंकि जैसे कहते हैं ना, विकल्प बहुत मिलेंगे मार्ग भटकाने के लिए, लेकिन संकल्प एक ही काफी होता है मंजिल तक जाने के लिए। मंजिल किसको मिलेगी, संकल्प कौन करेगा मुकाबले में? आने वाली गेंदें बची है 11 और जीतने के लिए 25 की आवश्यकता। 11 गेंदे 25 रन, मुकाबला बन चुका है। मुकाबला दोनों तरफ खुला है, 50-50 बैलेंस ये लड़ाई है। लेकिन अच्छी कोशिश कौन करेगा? यहाँ से मेहनत करनी होगी, क्योंकि जैसे कहते हैं ना, लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की प्रेम कभी हार नहीं होती। कोशिश से जारी है, लेकिन कोशिश किसकी रंग लाएगी, सफलता किसको मिलेगी? आने वाली गेंदे 11 और 25 की जरूरत। फुल टॉस, ये तोहफा था, बिल्कुल कबूल करेंगे। ये खराब गेंद आई थी गेंदबाज से और इसका पूरी तरीके से फायदा उठाया, चौका मिल जाएगा। मुकाबले में वापसी है यहां पर स्वर्गीय अरुण स्मृति रोहिंसन टीम के। आने वाली गेंदें अब बचेगी 10 और जीतने के लिए 21 की जरूरत। दोस्तों मैदान में मुकाबले में गर्माहट बढ़ती भी। आने वाली गेंदें 10 और जीतने के लिए 21 की आवश्यकता। गेंदबाज तैयार है जयदास पाटिल।
जैसे ही आएगा चौका दबाव बढ़ जाएगा, शरीर से दूर रखने की ये कोशिश थी और कोशिश नहीं रंग लाए और यहाँ पर अंपायर का इशारा है तबा कि ये गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई क्या लाजवाब मुकाबला। जैसे कहते हैं ना प्रेम, याद रखना जो झुक सकता है वो सारी दुनिया झुका भी सकता है। मुकाबला जबरदस्त बनता है बा। आने वाली गेंदें 10 और जीतने के लिए 20 की जरूरत है। गेंदबाज तैयार, एक बार फिर से जयदास पाटिल राइट आर्म ओवर द विकेट से ये गेंद है। स्ट्राइकर पर खिलाड़ी है राज पाटिल। राज आए थे 7वें नंबर के ऊपर लेकिन मुकाबला राज ने बनाया है। गति में मिश्रण था, खिलाड़ी पीछे तैनात है। एक ही रन मिल जाएगा। इजी क्रिकेट थोड़ा सा चलता हुआ इस गेंद के ऊपर। 1 रन का इजाफा है। सिंगल के मदद से छोर बदलेंगे बल्लेबाज। आने वाली गेंदें 9 है और जीतने के लिए 19 रन की अभी भी जरूरत। 9 गेंदें 19 रन, कंपलसरी चेस इस टूर्नामेंट का नियम है। काफी सारे नियमों के तहत चलेगी क्योंकि हाल ही में स्थापन हुए एक बार फिर से नए दम से निरे दुंदरे विभाग एसोसिएशन और उन्हीं वही रूल चलेंगे। रूल्स आर रूल्स, सभी के लिए नियम सेम रहेंगे लेकिन उन्हीं का आपको पालन करना होगा। जब भी मौका मिलेगा रात में वो नियम आप तक हम जरूर पहुंचाएंगे और उसी के तहत ये टूर्नामेंट भी जारी है। गेंदबाज से तैयार, अच्छा स्ट्रोक है, सीधे बल्ले से पीछे खिलाड़ी तैनात है। जबरदस्त फील्डिंग, खिलाड़ी वहां पर तैनात थे, सागर मौजूद थे। रन बचा अपने टीम के लिए। प्रेम क्रिकेट में मारने वाले से ज्यादा हमेशा बचाने वाला बड़ा है और ये रन बचा रहे फील्डिंग में क्योंकि कभी आपको अच्छा बल्लेबाज रन बनाता है नहीं बनाता है, अच्छा गेंदबाज विकेट लेता है नहीं लेता है, लेकिन एक अच्छा फील्डर आपके लिए हमेशा रन बचाता है और वो फील्डर की जरूरत थी और वही फील्डिंग में दिखा रही है। 59 टीम भी हार मानने को तैयार नहीं है। 8 गेंदे और 17 की आवश्यकता है। लाजवाब लड़ाई है क्योंकि जितना मुकाबला क्लोज आएगा हमें भी मजा आएगा। गेंदबाज है तैयार, इस बार ये वापसी है। अच्छी गेंद थी, टप्पा गिरने के बाद बिल्कुल गेंद नीचे रही और डॉट गेंद की समाप्ति होती भी। समीकरण फिर से बदल जाएगा, आंकड़े फिर से बदल जाएंगे। 7 गेंदे और 17 की आवश्यकता। 59 ने और उनके खिलाफ खेल रही है मैदान के अंदर रोहिंजन टीम। अच्छा मुकाबला चलता हुआ। आने वाली गेंदें 7 है और 17 की आवश्यकता। इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक क्या आएगा? बड़ा स्ट्रोक चाहेगी रोहिंजन टीम और वही कोशिश होगी जयदास पाटिल के कि इस गेंद के ऊपर खिलाड़ी को रोका जाए। 7 गेंदें 17। अच्छा स्ट्रोक, पीछे खिलाड़ी जरूर तैनात है। मिड विकेट से खिलाड़ी आएगा तेजी के साथ, दूसरे की कोशिश है लेकिन अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। कमाल की दौड़ दिया लगाई थी। अब मुकाबले में मजा है बरकरार। आने वाली गेंदें 6 है और जीतने के लिए 15 की है कंपलसरी जरूरत। सतीश पाटील आंबिवली यांचं आगमन झालेलं आहे। जयंत चौधरी यांच्या वतीने खऱ्या अर्थाने तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण आहे की आपण आमच्या अतिथी मंचवर यावं। तुमचं स्वागत आहे। तर सतीश पाटील या पण व्यासपीठावर आमच्या जानमान मित्रमंडळ दुंद्राई यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे। आपलं स्वागत आहे। बहुत बहुत शुक्रिया महागुरु। फिर से मैदान के अंदर हम जाएंगे। 6 गेंदे और जीतने के लिए प्रेम ने हमें जानकारी दी 15 की जरूरत है। सभी दर्शकों का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है। मुकाबला जबरदस्त चलता है बा क्योंकि जैसे कहते हैं ना, नसीब जिनके ऊंचे और मस्त होते हैं, इम्तिहान भी उन्हीं के जबरदस्त होते हैं और ये जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता है बा। 2 अंपायर हमारे मौजूद है। 3 अंपायरों का ये पैनल आज की रात में हम देख पा रहे हैं। सुनील तांडेल सर, सत्यवान काकड़े सर और सैंडी भाई पालकर सर, मैन फ्रॉम केवाले, और उनकी जर्सीज हम देख पा रहे। क्रिकेट नेरे धुंधरे विभाग में कैसे आगे चला जाए। प्रीत स्पोर्ट्स के हमारे
अजीज दोस्त दीपक भाई फड़के उनके माध्यम से सभी अंपायरों के लिए जर्सीज भी स्पॉन्सर करी गई है, तो उनका भी तहे दिल से स्वागत है। ऐसा रवैया अपनाना चाहिए, इससे आत्मविश्वास बढ़ता है, इससे कॉन्फिडेंस बढ़ता है। प्रोत्साहन देने का काम दीपक भाई फड़के इनके माध्यम से, उनका भी बहुत बहुत शुक्रिया। मैदान के अंदर जरूर जाएंगे 6 गेंदे और जीतने के लिए 15 की आवश्यकता। कौन मुकाबला जीतेगा, किसकी जीत होगी, किसकी हार होगी। एक तरफ रोहिंजन है, दूसरी तरफ है वेलकम उसाट ने। गेंदबाज तैयार, पहली गेंद सीधे बल्ले से खेला, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी जरूर तैनात है, 1 रन मिल जाएगा। अंतिम क्षणों में मिसफील्ड, ये बर्दाश्त नहीं करेगी वेलकम उसाट ने। 2 रन का इजाफा होता है। पहली गेंद के ऊपर 2 रन मिले हैं। आने वाली गेंदे प्रेम 5 बची है और जीतने के लिए 13 की आवश्यकता। याद रखना वेलकम उसाट ने 4 रनों के पेनल्टी के साथ उतरी है मैदान में। क्या वो रन चुभेंगे, क्या वो देरी चुभेगी। अंतिम गेंदे 5 है और जीतने के लिए 13 की आवश्यकता। लाजवाब ये लड़ाई है, मिलिंद उल्वेकर एक्सपीरियंस है, दूसरी तरफ राज पाटिल है। राज के चौके ने मुकाबले में जरूर खलल डाला है, लेकिन क्या अंतिम क्षणों में मुकाबला खींचेगी वेलकम उसाट ने, या फिर रोहिंजन क्रिकेट टीम मुकाबला लेकर उड़ जाएगी। एक तरफ वेलकम उसाट ने, दूसरी तरफ स्वर्गीय अरुण स्मृति 11 रोहिंजन। आने वाली 5 गेंदे और जीतने के लिए 13 की आवश्यकता। गेंदबाज है तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। मिस टाइमिंग स्ट्रोक है, क्या गैप में गेंद आएगी। जी हाँ, अच्छी कोशिश, लाजवाब ये कोशिश थी। एफर्ट के लिए 100 में से 100 नंबर है, लेकिन 2 रनों से रोक नहीं पाएंगे। 2 रन का इजाफा होता है। 6 में चाहिए थे 15, 2 में आए हैं 4। आने वाली गेंदे 4 है और 11 की आवश्यकता। क्या मुकाबला बना है, क्या मुकाबला बना है दोस्तों, जबरदस्त लड़ाई है। अच्छी कोशिश क्या की जाएगी, क्योंकि जैसे कहते हैं ना, मुश्किलें इस दुनिया में कुछ भी नहीं, फिर भी लोग इरादे तोड़ देते हैं। अगर दिल में हो कुछ करने की चाहत, तो सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं। क्या चाहत रखेंगे मैदान में। 4 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 11 की आवश्यकता। कंपलसरी चेस, चलो मुकाबला शुरू करना है। मुकाबला आप रोक नहीं सकते, जिस रिदम में मुकाबला शुरू है उसी रिदम में जारी रखना है। 4 गेंदे 11 की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। स्ट्रोक अच्छा है, खिलाड़ी पीछे तैनात है। एक्स्ट्रा कवर में अंतिम क्षणों में फील्डिंग में गलतियां, 2 रन का इजाफा होता है। पिछली 3 गेंदों के ऊपर 2 कैचेस, 2 मौके मिले थे। वेलकम उसाटने के हाथ से छिटके क्या छूटा प्रेम, क्या दिल भी टूटेगा। 3 गेंदे जीतने के लिए 9 की आवश्यकता। 3 में चाहिए 9 रन। मुकाबला बन चुका है दोनों टीम के लिए। जबरदस्त लड़ाई यहाँ पर होते हुए, जैसे कहते हैं ना, जीतेंगे हम ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत भी रूठे पर हिम्मत ना टूटे, मजबूत इतना इरादा करो। इरादा किसका मजबूत है, जबरदस्त लड़ाई है। 3 गेंदे 9 की आवश्यकता। रोहिंजन या फिर उसाट ने क्या लड़ाई लड़ी है। गेंदबाज संकेत पाटिल, जगह बनाई अपने आप के लिए। तेज अपील विकेटों के पीछे से करी गई, अंपायर का कोई इशारा नहीं आया। डॉट गेंद की समाप्ति होती हुई अब अंतिम 2 गेंदे 9 की आवश्यकता। ये गेंद तय करेगी इस मुकाबले का रिजल्ट, इस मुकाबले का नतीजा। कंपलसरी चेस इस टूर्नामेंट का नियम है। अब रोहिंजन क्रिकेट टीम क्या सोच रही है, क्या बल्लेबाज सोच रहा है। थोड़ा सा प्रयोग किया था पिछली गेंद के ऊपर, लेकिन वो प्रयोग काम में नहीं आया। डॉट गेंद की समाप्ति होती हुई अब अंतिम 2 गेंदे 9 की आवश्यकता। क्या होगा इस मुकाबले में। 1 रन मिलेगा जरूर, 1 से ज्यादा। अंपायर रिव्यू है, यस। गेंद और जीतने के लिए जरूरत है 8 की आवश्यकता है। अब यहां से एक चमत्कार ही बचा पाएगा रोहिंजन क्रिकेट टीम की डूबती नैया को।
और यहाँ पर मुकाबला फिनिश, मुकाबला जीता वेलकम 11 उसट ने। कॉन्ग्रेचुलेशंस, वेल प्लेड। ओम साई डीजे खऱ्या अर्थाने सागर तुमचा आभार व्यक्त करू। तर आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये वेलकम 11 उसाडणे क्रिकेट संघाने दमदार कामगिरी साकारली, विजय प्राप्त केलेला आहे। त्यांचं आम्ही जानुमान मित्रमंडळ धुंद्राई यांच्या वतीने मनपूर्वक इथे अभिनंदन करतो। आणि ग्रामस्थ मंडळ चषक 2025 धुंद्राई चषकामध्ये स्वर्गीय अरुण स्मृती 11 रोंजन क्रिकेट संघाने सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आम्ही ते आभार व्यक्त करतो। यानंतर काव्या 11 तिरंगा धुंद्रे क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण लढत पाहणार आहोत। तर एका बाजूला गावदेवी आंबिवली विजय धरणेकर आकुर्ली यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे काव्या 11 तिरंगा धुंद्रे। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच